जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पावमे तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट सदानंदाचा येळकोट जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंड जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मातंडा हरिवर्धना मल्हारी तुझी प्रचंड महाराज मला खंडेरायासनी ही घोंगडी भेट द्यायची हाय बघा। आता म्या किती बी मनात आणलं तरी म्या काही जेजुरीला जाऊ शकणार नाही, तर म्या जर तुम्हासनी ही घोंगडी दिली तर तुम्ही खंडेरायासनी द्याल का जी? नाही बनू, मी तुझी ही भेट श्री खंडेरायांना नाही देऊ शकत। माझं काही चुकलं का महाराज? खाते राज आहेत आणि मी त्यांना अशी भेट देणं बरं दिसणार नाही। नाही बनू, प्रजेने दिलेली कुठलीही गोष्ट खंडेरायांना प्रियच आहे आणि तू तर त्यांची आवडती भक्त आहेस। तुला दिलेलं वचन पाळण्यासाठी विवाह सोहळ्यातून वेळ काढून ते तुला भेटायला आले होते, त्यामुळे तुझी ही भेट त्यांना नक्की आवडेल। पण मी ही तुझी भेट त्यांच्यापर्यंत नाही पोहोचवू शकणार। लहान तोंडी मोठा घास घेते महाराज, पर ही घोंगडी तुम्ही खंडेरायासनी का देऊ शकणार नाही हे विचारू शकते का? कारण ते इतकं सोपं नाही। मी तुला तुझ्या ध्येयापर्यंत घेऊन जाणारा केवळ एक मार्गदर्शक आहे। तुला मी माझी शिष्या मानतो। श्री खंडेरायांना प्राप्त करणं हे तुझं ध्येय आहे आणि त्यासाठी मी तुला नक्कीच मार्गदर्शन करेन। परंतु अशा प्रकारे तुझ्याकडून एक भेटवस्तू घेऊन मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं म्हणजे तुमच्या नात्यात थेट हस्तक्षेप केल्यासारखं होईल आणि ते मला मान्य नाही, ते योग्यही दिसणार नाही। तुमचं बी बरोबर आहे बघा महाराज। खरं तर मला बी माझ्या हातनच त्यांना ही घोंगडी द्यायची होती, पर म्या हात आणि ते तिथं जेजुरीत। मला भी त्यांना जेजुरीच्या राजवाड्यात बघायचं आहे, मनात तीच एक इच्छा आहे बघा। पर मला ठाव आहे की म्या काही जेजुरीला जाऊ शकणार नाही। मग म्या तुम्हासनी म्हणत होते ना की मला तुम्हासनी एक विचारायचं आहे, ते हेच विचारायचं होतं बघा, म्हणून म्या तुम्हासनी विनवणी करत होते। मग तुम्ही आलासा आणि मला खंडेरायांच्या राज्याभिषेकाबद्दल सांगितलं सा, म्हणून मग ही घोंगडी देण्याची इच्छा अजून जोर धरू लागली जी। पर तुमचं बी बरोबर आहे। आता राहिली ही घोंगडी, ती राहू देत माझ्याकडे। पुढे माग येळ आली तर माझ्या हातनं देईन ना मी त्यासनी। पर आता त्यांच्या राज्याभिषेकाबद्दल ऐकलं आणि आताच त्यांना ही घोंगडी द्यावीशी वाटली। राहू दे महाराज, तुम्ही बसता का? मी तुम्हासनी पाणी आणून देते। थांब, दे ती घोंगडी माझ्याकडे। अहो काय झालं महाराज? तुझी अशी इच्छा आहे ना
की मी ती घोंगडी श्री खंडेरायांना द्यावी, मग मी ती देईन. आपली शिष्या अशी उदास झालेली कुठल्या गुरुला आवडेल सांग बरं. श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकाच्या वेळी मी ती घोंगडी नक्की त्यांच्यापर्यंत पोचवी. महाराज, शुभम भवतु. महाराज, मी तुमचे उपकार जलंभर नाही सरणार. नारायण नारायण. बानू, मी राज्याभिषेकाआधी पुन्हा एकदा येईन आणि ही घोंगडी घेऊन जाईन. वय, येतो. नारायण नारायण. ऐका ऐका, समजांनी ऐका, ऐका हो ऐका, गाववाला वस्तीवाला समजांनी ऐका, म्हातारा कोतारा समजांनी ऐका, ऐका हो ऐका, ध्यान देऊन ऐका, इकडं नीट कान देऊन ऐका, ऐका हो ऐका, ऐका हो ऐका, गावातल्या वस्तीतल्या धनगरपाड्यातल्या समध्यांनी ऐका. जेजुरीचे श्री खंडेराय यांचं राजा म्हणून राज्याभिषेक पुढच्या 15 आठवड्यात होणार आहे. तरी समध्यांनी आपल्या लाडक्या खंडेरायांसाठी जेजुरीस यावं हो आणि आपल्या राजाचा राज्याभिषेक आपल्या डोळ्यांनी पाहावा हो. बोला सदानंदाचा यळकड यळकड. जय मल्हार. गाववाला वस्तीवाला समध्यांनी ऐका. अंगाशी खंडोबा जेजुरीचं राजा होणार. आता त्यांनीच बोलावलंय म्हणल्यावर जाया पाहिजे. बानूला बी संघ घेऊन जातो जेजुरीला. आता आजा कसं नाही म्हणतो तीच बघतो. येळकोट येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा. येळकोट. आता जाऊन पहिलं बानूला सांगाय पाहिजे. कसे जेजुरीत आता नव्याने उत्साह असेल. राज्याभिषेक होणार, त्यामुळे सगळ्यांना सोहळा पाहायची इच्छा असणार. विवाह जसा छान पार पडला तसाच राज्याभिषेक देखील सुंदर व्हावा असं नियोजन करूया. देवी, आपला उत्साह वाखाणण्यासारखा आहे. सर्वप्रथम सगळीकडे निमंत्रण जायला हवीत. सर्व प्रांतातल्या सर्व स्तरातील लोकांना निमंत्रण मिळायला हवीत. अर्थात हे सर्व तुम्ही करालच, परंतु मी राज्याभिषेकासाठी काय नियोजन करू? देवी, आपण काही करणारच असाल तर राज्याभिषेकाच्या दिवशी सर्व समारंभ कसा करायचा हे खंडेरायांशी बोलून ठरवा. राज्याभिषेकासाठी अनेक दुर्मिळ वस्तू लागतील. 5 पवित्र नद्यांचं पाणी लागेल. राज्याभिषेकाचे विधी कोण करणार हे ठरवावं लागेल. आणि राज्याभिषेकासाठी येणाऱ्या सर्वांच्या स्वागताची तयारी देखील करावी लागेल. होय देवी, देवलोकातही निमंत्रण पाठवावी लागतील. हे काम आपण नारद मुनींना सांगूयात, कारण वेळ कमी आहे. आपण सगळीकडेच तर जाऊ शकत नाही. आणि महत्वाचं म्हणजे राज्याभिषेकासाठी सिंहासनावर एक सुंदर छत्र उभं राहायला हवं आणि संपूर्ण राजवाडा देखील सुशोभित करायला हवा. होय देवी. प्रधानजी, आपण मला बोलवलं? होय चौडप्पा. चौडप्पा, आपणास ठाऊक आहेच की खंडेरायांचा राज्याभिषेक करायचं ठरलं आहे. तेव्हा माझी अशी इच्छा आहे
की ह्या कार्याच्या सर्व कामकाजाची सूत्र आपण हाती घ्यावीत आणि मुख्य समारंभात आपण लक्ष्मी देवींनाही सहाय्य करावं. जेजुरी आणि जेजुरी गड आपल्याला कसा सजवता येईल हे मी यासाठी विचारते आहे, कारण अगदी सुरुवातीला म्हाळसेच्या स्वागतासाठी आपण जेजुरी खूप सुंदर सजवली होती. होय देवी. अहो येशी पासून ते जेजुरी गडाच्या पायथ्यापातूर फुलांच्या कमानी उभ्या केल्या होत्या. समधीकडे फुलांच्या रांगोळ्या भी काढल्या होत्या. अहो गडाच्या पायथ्यावर फुलांची आरासबी केली होती. अहो एवढंच काय, अख्ख्या गडावर जणू दिव्यांची दीपमाळांची रोषणाई केली होती बघा. ह्यावेळी वाघ्या मुरळींना जसे निमंत्रण द्याल तसेच गायन करणारे, नृत्य करणारे यांना देखील सहभागी होता येईल असे पहा. होय देवी, परंतु म्हाळसा देवी यांच्या ह्या समारंभाविषयी काय कल्पना आहेत हेही एकदा विचारा. हो, म्हाळसा देवींना देखील मी विचारणार आहे की त्यांना आणि खंडेरायांना या समारंभासाठी कसं सजवायचं आहे. ऐका हो ऐका, गाववाल्यानू वस्तीवाल्यानू ऐका हो ऐका. अरे काय यायला लागलं काय तुला, हा? आणि काय बोंबला सुटलायस? अरे याडच लागलंय म्हण की. राजा तू जर ऐकलंस ना, तो अभि असा वरडत हिंडशील बघ. वस्ती दवंडी पिटायलो आल्या ती. हा मग ते दवंडी पिटणारे होते होय. हा? ए बानू, तर मी तुला सांगत होतो पाहून येतो म्हणून. हा अरे म्या बी तिथं येणार होतो. हा पण बानू म्हणणे ती भाकर का त्यात राहिलं बघ. बरं मला सांग, कुणाकडची माणसं होती ती, काय सांगत होती? अरे काय सांगशील का? लागा दम धर की जरा. सांगतो की जेजुरीहून माणसं आली होती समधी. जेजुरी? आणि मग ती जेजुरीचं खंडोबा त्यांचं काय ती राजीभिषेक काय म्हणतात ती हाया आणि आपल्या समध्यासने अवतार आहे. असल की त्यासाठी काय जेजुरीला जायला पाहिजे होय? अरे कुठच्या कुठं आहे ती जेजुरी? आणि मग त्याला काय होतंय तेव्हा? नाही म्या तर ठरवलंय बाबा, म्या जेजुरीला जाणार म्हणजे जाणार. हा हे आजा तू बी चल की जेजुरीला. हा बानूला बी घे संग, म्हणजे बानू खंडोबाची भगत आहे म्हणल्यावर तिनं यायला नको वाईत. कशाला जायला पाहिजे इतक्या लांब? असू दे असू दे. असं कसं आजा? आता खंडोबाचं ती राजीभिषेक आहे म्हणल्यावर जाय पाहिजे का नको? हा बघा बाबा, कुणी नाही आलं तर म्या जाणार म्हणजे जाणार बाबा जेजुरीला. हा आणि नुसतं जाणार नाही तर खंडोबाला भेटणार बी आहे. म्हणजे त्याला विचारतो ना का बाबा तू बानूकडं पुशी पुनवाला येणार होतास, मग का आला नाही? हा का ना? बरोबर आहे का नाही बानू? तू विचार करू नकोच, मी विचारतो त्याला. बस आजा बस बस, आपण ठरवलंय म्हणजे ठरवलंय, जेजुरीला जाणार म्हणजे जाणार. अंगाशी आता कस, आता जातो जेजुरीला आणि समद बघूनच येतो. आणि तसं भी जेजुरीत गेल्यावर माझ्या डोळ्याने समद बघितलं की कळलंच की मला काय खरं काय खोटं. लय खंडोबा खंडोबा करत असतेच ना बानू. आता बघतो समद जेजुरी कशी आहे आणि तुझा खंडोबा कसा आहे ते. जेजुरीहून आल्यावर सांगतोच की बघ तुला. येळकोट येळकोट, जय मल्हार. ऐका हो ऐका, गाववाल्यानो ऐका. अरे बा, खरंच यो खंडेरायासनी भेटायला गेला तर? अगं तो कसला जातोय जेजुरीला? तरी गेला तर काय,
मानू तू नाही जाणार, नुसत्याच बात मारतोय. नाही बा, तो नक्की जाणार. तो जाणार जेजुरीला, समद पाहणार, खंडोबासनी बी भेटणार. पर तिथं जाऊन उगाच शहाणपणा करून काही बोलला तर उगाच त्याचं नव्हतं व्हायचं रे. रंग्या अशी आग नक्कीच लावू शकतो. असं झालं तर आपण काय करायचं रे? वैरा, आज कोणीतरी एकदम आनंदात आहे. तू अशी असलीस ना तर किती छान दिसते सगळं. बर, आता कारण कळेल का आम्हाला? तुला सांगायलाच हवं का? नसेल सांगायचं तर नको सांगूस. लतिका, अगं काल आम्ही पूर्ण वेळ एकत्र होतो, भरभरून बोललो एकमेकांशी. त्यांच्यासोबत वेळ कसा गेला मला कळलंच नाही. तरीच चेहरा खुललाय आमच्या माणसाचा. म्हणजे तुला तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीत तर. काही प्रश्नांची उत्तरं नाही मिळाली, पण त्यांच्यासोबत मी जे क्षण घालवले त्यात हळूहळू प्रश्न उत्तर असं काही राहिलंच नाही. तसं असेल तर छानच आहे अगं. आणि म्हाळसा, आता तू खऱ्या अर्थाने सम्राज्ञी होणार आहेस, कारण देवांचा राज्याभिषेक होणार आहे ना. मलाही उत्सुकता आहे या सोहळ्याची. कुणाकुणाला निमंत्रण पाठवली आहेत या सोहळ्याची? ते मला ठाऊक नाही, पण सोहळा ऐकून कसा आहे ते कळेलच. तसे नाही, मला वेगळे म्हणायचे होते. तुला काय म्हणायचंय स्पष्ट सांग ना. म्हाळसा, मला असे वाटले की ह्या सोहळ्याचे पहिले निमंत्रण नेवासेला तुझ्या आईबाबांकडे गेले असेल. त्यांना निमंत्रण पाठवतीलच. मी आठवण करून दिली. ते तुला माहेरी पाठवणार होते, पण तुझंच ठरत नव्हतं. आणि तुला आईबाबांना भेटायचे तर ती भेट इथेही होऊ शकते नाही का? त्यासाठी नेवासेला जाण्याची काही आवश्यकता नाही. तू म्हणतेस ते बरोबर आहे. ते निमंत्रण द्यायला विसरणार नाहीत, पण त्यांना आठवण करून द्यायला हवी. गडबडीत विसरले तर आईबाबांना खूप वाईट वाटेल. म्हाळसा, कैलासाहून नंदी सारीपाट घेऊन निघाला आहे. कुठल्याही क्षणी नंदी जेजुरीत येईल. खूप काळ लोटला, मी सारीपाट पाहिला नाही. आपण दोघे कैलासात सारीपाट खेळतानाचे अनेक प्रसंग मला आठवतात. सारीपाट खेळताना नंदी आणि जयाद्री साक्षी होते. तुला नाही आठवणार, परंतु सारीपाट खेळताना तू माझ्याशी भांडली आहेस. हा सारीपाट आपण पुन्हा एकदा खेळणार आहोत, आणि ह्या वेळेसही तू माझ्याशी भांडशील. परंतु ह्या वेळेस तू जिंकूनही हरणार आहेस.
देवा, आपण केलेल्या आज्ञेप्रमाणे हा सारीपाट मी कैलासाहून घेऊन आलेलो आहे. नंदी, खूप महत्वाचे काम केलंयस. देवा, कैलासात आपली उणीव भासते आहे. आपली आणि पार्वती मातेची, अर्थातच म्हाळसा देवींची सर्वजण आठवण काढतात. नंदी, कैलासात जायला अजून खूप अवधी आहे. आज्ञा असावी देवा.